सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। काय सांगा 2-3 महिन्यापासून प्रचार चालू आहे रांजणगावची लोक फिरतात कसं पोलिसांना खरं तर गेले अनेक वर्ष जे क्षणाची आम्ही सगळेजण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आज उजेडला। गेली 4 तुम्ही 2-3 महिने म्हणता पण गेली 4-4.5 वर्ष आमचे सगळे सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीने या निवडणुकीची तयारी करत होते आणि तुम्ही पाहिलं असेल की आता उमेदवार अर्ज भरताना जवळपास 5-6 हजार लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उत्साहाने रॅली काढून आज उमेदवारी अर्ज आमचा या ठिकाणी दाखल केलेला आहे। यातूनच तुम्हाला आमच्या गेल्या 4-4.5-5 वर्षाच्या प्रचार यंत्रणेचा अंदाज तुम्हा सगळ्या पत्रकारांना आला असेल आणि ही मायजाब जनता उद्या 5 तारखेला सुद्धा या तिन्ही उमेदवारांना मग ज्योती असेल, निर्मला असतील किंवा महेश बाप्पू असतील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील आणि उद्याच्या 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतं। उद्याचा प्रचाराचा मुद्दा आमचा हा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, नामदार अजितदादा पवार साहेब असतील यांनी आमच्या या परिसरामध्ये केलेल्या विकास कामांवर घेऊन उद्याची निवडणूक आम्ही ही विकास कामांवरतीच लढणार आहे। मी कारेगाव आणि कानूर मेसाई गणामधून इलेक्शन लढत आहे आणि कारेगाव कानूर मेसाई हा आमचा गण आहे। तर अतिशय उत्तम प्रकारे प्रचार चालू आहे आमचा आणि कार्यकर्ते आमचे सर्व आनंदात आहे आणि सर्वजण आम्हाला सपोर्ट करत आहेत। तर चांगलं आहे। कारेगाव ग्रामपंचायत सरपंच होता तुम्ही त्या काळात तुम्ही भरपूर विकास कामं केली तो मुद्दा राहणार होता तुमच्या निवडणुकीत? हो नक्कीच। कारेगाव नगरीच्या सरपंच पदावर असताना अनेक विकास कामे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली। गावामध्ये अनेक विकास कामे केली। संपूर्ण महाराष्ट्र कारेगावकडे एक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे आणि आता पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये देखील मी त्याच प्रकारे काम साहेबांच्या आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे। सर्वात मोठी औद्योगिक वसाहत तुमच्या कारेगाव ग्रामपंचायतीमध्ये त्यासाठी आगामी काळात आपल्या काही योजना आहेत? हो नक्कीच आहे। कंपनीच्या CSR फंडामधून अनेक कामे पंचायत समिती गणामधील गावांमध्ये केली जातील आणि कारेगावच्या सरपंच पदावर कार्य करत असताना मला अनुभव आहे की CSR फंडामधून कशी कामे करावीत आणि तो अनुभव आता मला उपयोगी येईल। काय सांगा रांजणगाव गणातून आपण निवडणूक मी महेश निवृत्ती फंड रांजणगाव गणपती गणातनं पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे। मुद्दा म्हणजे आज आम्ही ज्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत ते आपल्या भागाचे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंकर असतील, आमच्या रांजणगावचे उपसरपंच श्रीकांत पाटील पाचुंकर असतील, माणिक सर घेडकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले आज 15-20 वर्ष या भागामध्ये काम करत आहोत। त्या आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावरती आम्ही हे इलेक्शन लढवणार आहोत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।